नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कुठल्याही आपत्ती प्रसंगी आपण सामान्य माणसं जशी वागतो त्यापेक्षा डॅमेज कंट्रोल किंवा आपत्ती निवारण हा वेगळा प्रकार नसतो. भूकंप झाला, अतिवृष्टी झाली, महापूर आला, तर त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी आपत्ती निवारण नावाची एक यंत्रणा सरकारने निर्माण करून ठेवलेली आहे. जिथे शक्यता असते वादळी पूर येण्याची, सुनामी वगैरे वगैरे, तिथे ताबडतोब अशी पथकं पाठवली जातात की जे सैनिकी शिस्तीने संकटापासून लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करतात. त्याला डॅमेज कंट्रोल म्हणतात. म्हणजे नुकसान होणार आहे पण ते नुकसान कमीत कमी व्हावं यासाठी प्रयत्न करायचे असतात. वादळ येणार आहे फार मोठं, काय तो भूकंप होण्याची शक्यता आहे किंवा भूकंप झालेला आहे, अशा वेळेला जे आपत्ती निवारण पथक असतं ते काय करतं, तर पहिल्यांदा जी जिवंत माणसं आहेत, जखमी झालेली आहेत, त्यांना सुरक्षित जागी हलवतात आणि त्यानंतर ढिगाऱ्याखाली काढले गेलेले असतील, मृत पावलेले असतील, त्यांच्याकडे बघतात. थोडक्यात कमीत कमी नुकसान हा आपत्ती निवारणाचा मंत्र असतो. आपल्याकडे डॅमेज कंट्रोल हा शब्द इतका सरसकट वापरला जातो की आता काल परवा आपण बघितलं, उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये जी फाटाफूट होऊ घातलेली होती, किंवा साधारण महिना दीड महिन्यापासून जे बंगालमध्ये ममता दिदींच्या तृणमूल काँग्रेस पक्षात चालू आहे, त्याच्या आधी तुमच्या आम आदमी पक्षाच्या फाटाफुटीचा विषय होता. तर ज्या वेळेला अशा घटना राजकारणात घडतात त्या सरसकट पत्रकार, आता केजरीवाल, आता ममता दिदी डॅमेज कंट्रोलच्या मागे लागलेले. पहिली गोष्ट लक्षात ठेवायचं की डॅमेज कंट्रोल हा शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा नुकसान झालेलं असतं आणि जे नुकसान होतंय ते कमीत कमी व्हावं यासाठी प्रयत्न करणं आवश्यक असतं. तुम्ही त्या वादळाशी, त्या भूकंपाशी लढाई करू शकत नसता आणि म्हणूनच त्याच्या तावडीतून आपली अधिकाधिक माणसं सुरक्षित जागी हलवणं, त्यांना त्या आपत्तीपासून वाचवण्याचा प्रयत्न करणं अगत्याचं असतं. त्याच्याऐवजी तुम्ही त्या भूकंप असेल, महापूर असेल, जो आणखीन काही असेल, सुनामी असेल, त्याच्या नावाने बोटं मोडत बसलात, त्याला शिव्याशाप देत बसलात, म्हणून होणारं नुकसान थांबणार नसतं, ते अधिकच होत जातं. मी सध्या उद्धव ठाकरे सेनेतले जे 6 खासदार अखेरीस शिंदे यांच्या गळाला लागले किंवा शिंदेनी एक पत्रकार परिषद घेऊन वाजत गाजत त्या 6 खासदारांना आपल्या पक्षात समाविष्ट करून घेतलं आणि त्याच्या पुढे जाऊन आपण सगळी कायदेशीर बाजू पूर्ण केली आहे असं ठणकावून सांगितलं, तेव्हा एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की डॅमेज कंट्रोल उद्धव ठाकरे करत नाहीयेत, डॅमेज कंट्रोल एकनाथ शिंदे करतायत. काय म्हणून? तर पहिली गोष्ट म्हणजे अशा रीतीने पक्षांतर करणारे जे आमदार किंवा खासदार असतील त्यांची निवडणूक रद्द होण्याची शक्यता असते. त्यांना पक्षांतर केल्यामुळे अपात्र ठरवलं जाण्याचा धोका असतो. त्यामुळे घटना एकच असते, उद्धव ठाकरेंच्या पक्षातून शिंदेच्या पक्षात जाणं किंवा ममता दिदीच्या पक्षातून आणखीन कुठच्या एनसीपी नावाच्या पक्षात जाणं. तर घटना एकच असली तरी दोन बाजूच्या त्यावरच्या प्रतिक्रिया भिन्न असतात. शिंदेची ताकद वाढणार असते पण त्यांच्याकडे आलेल्यांना जर त्यांची लोकसभेची खासदारकी गेली तर किंमत शून्य असते. आणि उलट दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून खासदार जाणार असतील तर त्यांचं संख्याबळ घटणार ही त्यांच्यावर आलेली आपत्ती असते. त्यामुळे ते खासदार थांबवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी 1-2 आठवडे आधीपासून जे प्रयास केले
त्यांची मातोश्रीवर बैठक बोलव, त्याच्यानंतर लोकसभेच्या सभापतींना काहीतरी पत्र पाठवलं, अनिल देसाई किंवा अरविंद सावंत, संजय राऊत वगैरे लोकसभेच्या सभापतींना भेटले. याला आपत्ती नियोजन म्हणता येईल. पण आपत्ती आली, आणि आपत्ती आली त्या काळामध्ये एकनाथ शिंदेकडे हे खासदार जाणार, तर त्यांना अडवण्याचा, रोखण्याचा प्रयास उद्धव ठाकरेंनी केला नाही असं नाहीये. पण गेले ते गेले, आणि तोपर्यंत शांतपणे बसलेले एकनाथ शिंदे काय करत होते इकडेही लक्ष द्यायला लागेल. आणि तिथे आपल्या लक्षात येतं की पत्रकार परिषदेमध्ये ते 6 खासदार हजर केले, आणि संजय राऊत किंवा बाकीचे कोण, अरविंद सावंत वगैरे आव्हान काय देत होते, त्या नावांची यादी दाखवा, सभापतींना दिलेलं पत्र दाखवा, त्यांचे फोटो दाखवा, त्यांचे चेहरे दाखवा, सगळे धमक्या चालू, काय त्या इशारे चालू होते. पण त्या कालखंडामध्ये हे खासदार नॉट रिचेबल झाले, ते कुठे आहेत ते कळत नाही. त्याचा शोध घेणं आणि त्यांना थोपवण्याचा संपूर्ण आटापिटा करणं अगत्याचं होतं. त्यावेळी गद्दार, मिंदे या शिव्याशाप चालू होते, आणि आता सुद्धा शिव्याशाप चालू आहेत. एकनाथ शिंदे जेव्हा म्हणतात की सगळी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे, याचा अर्थच त्यांच्याकडे येणाऱ्या 6 खासदारांना कायद्याच्या कचाट्यातून, पक्षांतर विरोधी कायद्याच्या कचाट्यातून, 10व्या परिशिष्टाच्या कचाट्यातून वाचवण्याची सगळी प्रक्रिया आम्ही पूर्ण केली आहे, असं एकनाथ शिंदे म्हणतात. कारण खासदारकी गमावलेले लोक एकनाथ शिंदेकडे आले तर त्याचा ना शिंदेना उपयोग आहे, ना शिंदे ज्या एनडीए मध्ये आहेत त्या एनडीए गठबंधनाला त्याचा उपयोग आहे. आणि म्हणून मुद्दा असा आहे की आपत्ती निवारण एकनाथ शिंदेनी परफेक्ट केलं की आपल्याकडे येणाऱ्या खासदारांना पुढल्या निवडणुकीत तिकीट देण्याच्या आश्वासनाबरोबरच त्यांची आत्ताची खासदारकी सुरक्षित राहील आणि ते अपात्र ठरवले जाणार नाहीत, याची काळजी घेतली. दुसरीकडे बघा, 4 वर्षापूर्वी त्यांनी जेव्हा उद्धव ठाकरे यांना झुगारून बंड पुकारलं आणि जे 40 खासदार त्यांच्याबरोबर गेले, त्यांची आमदारकी जाणार नाही याची गॅरंटी एकनाथ शिंदेनी दिली होती, आणि ते दावा करत होते की आमच्या पाठीशी महाशक्ती आहे. ती महाशक्ती म्हणजे एक तुमचे अमित शहा आणि नरेंद्र मोदी एवढंच नव्हतं, तर त्यांच्या माध्यमातून अशा विषयातले जे जाणकार कायदे पंडित आहेत त्यांच्याकडून पूर्ण सल्लामसलत करून या 40 आमदारांची पुढल्या 2.5 वर्षासाठी आमदारकी जाणार नाही, अधिक त्यांची 5 वर्षानंतर परत आमदारकी मिळवता येईल इतकी सुविधा उभी करून ठेवणं. कारण एकदा तुम्ही अपात्र ठरलात तर पुढची 6 वर्ष तुम्हाला निवडणूक सुद्धा लढता येणार नाही. म्हणजे वरकरणी आपण बघितलं तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षावर आपत्ती ओढवलेली होती, पण दुसरीकडे जे एकनाथ शिंदेच्यावर विश्वास ठेवून पलीकडे जाणार होते त्यांच्यावर अपात्रतेची तलवार लटकत होती. आणि अपात्रतेपुरता विषय नाही तर पुढची 6 वर्ष निवडणूक लढवण्यातून पण बाद केलं जातं. म्हणजे आयुष्यातली 9 ते 10 वर्ष गेली असते. तेव्हा आपत्ती निवारण म्हणजे काय लक्षात घ्या, त्या 40 आमदारांच्या आणि आता 6 खासदारांच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी आपत्ती काय होती, तर त्यांच्यावर अपात्रतेची तलवार लटकत होती, आणि त्या आपत्तीतून एकनाथ शिंदे यांनी त्यांना सोडवलेलं आहे. उलट ते जात असताना त्यांना कुणकुण लागल्यापासून कामाला लागलं पाहिजे. गेली 5-6 महिने तरी ऑपरेशन टायगरची कुणकुण लागलेली होती. तेव्हापासून उद्धव ठाकरे यांनी आपत्ती निवारण केलं असतं तर डॅमेज कंट्रोल झालं असतं. पण उद्धव ठाकरेंचं उलट आहे, ते डॅमेज होऊ देतात आणि नंतर कंट्रोल करायला जातात. म्हणजे अपघात होऊ देत, मी तुला इस्पितळात नेईन. उद्धव ठाकरेंची गॅरंटी काय बघा, उद्धव ठाकरेंचा डॅमेज कंट्रोल याचा अर्थ असा की तुझ्या गाडीचा अपघात होऊन दे, अपघात झालेला नाही ना, अपघात होऊ दे, अपघात झाला की तुला अगदी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ, आयसीयू मध्ये ठेवू, काय ते व्हेंटिलेटरवर ठेवू,
तुला मरू देणार नाही. अरे पण व्हायचं ते नुकसान झालं ना. तो हातपाय तुटला असेल, जखमी झाला असेल, रक्त वाहून गेला असेल, तिथपर्यंत का जाऊ द्यायचं? 4-6 महिने जर ऑपरेशन टायगरच्या गोष्टी चालू होत्या, त्याला मीडियामधून उत्तर देण्यापेक्षा त्या खासदारांना जवळ बोलावून चुचकारून समजावून त्यांच्या काय अडचणी असतील, त्यांच्या ज्या मागण्या असतील त्याविषयी काहीतरी उद्धव ठाकरेंनी केलं असतं तर त्याला डॅमेज कंट्रोल म्हणताय. आता डॅमेज होऊन गेले, डॅमेज होऊन गेले. आणि आत्ता जे डॅमेज होत आहे किंवा होऊ घातलेलं आहे त्याकडे कोणाचंही लक्ष नाही. अशीही बातमी आहे की खासदार फोडल्यानंतर उद्धव ठाकरेंकडे जे 20 आमदार आहेत त्यातलेही 14 आमदार फोडण्याचा प्रयास एकनाथ शिंदेकडून किंवा भाजपकडून होणार आहे. आणि त्यासाठी उद्धव ठाकरेंनी काय केलं याचं उत्तर तुम्हाला मिळेल की शंख फुंकले. ते शिव्याशाप देण्यात रमलेले, एकेकाला सोडणार नाही, एकेकाला बघून घेईन वगैरे वगैरे वगैरे. पण बघून घेईन म्हणजे काय करणार तुम्ही? तुमच्या बरोबरचे लोक असतात ते जर तुम्हाला सोडून जात असतील तर त्यांना चुचकारणं समजावणं आवश्यक असतं. त्यावेळी त्यांना धमकावत बसला तर ते पहिली संधी मिळाली की तुमच्या हातून निसटतात. आणि या 6 खासदारांच्या बाबतीत नेमकं तेच झालेलं आहे. त्यामुळे त्या झालं ते गेलं, ते जाऊन दे, 6 गेले आता, तो विसरून जा. पण जे 20 आमदार आहेत किंवा जे काय 65 मुंबईचे महापालिकेतले नगरसेवक आहेत ते पण फुटण्याची किंवा फोडले जाण्याची शक्यता आहे. आणि त्याबद्दल कुणकुण लागलेली आहे. 6 खासदार फुटल्याचं कन्फर्म झाल्यानंतर चर्चा कुठची आहे की 14 आमदार फुटणार 20तले परत 2-3 दिवस. आणि महापालिकेतले सुद्धा नगरसेवक फुटणार आहेत उभाठाचे. तर हे होऊ घातलेलं डॅमेज आहे. ते डॅमेज कमीत कमी व्हावं यासाठी काय करता येईल तर पहिली गोष्ट असते त्यांना धमकावणं, इशारे देणं, शिव्याशाप देणं, गद्दार म्हणणं. त्याचा काही उपयोग नाही. त्याला आपत्ती निवारण म्हणत नाहीत. त्यांना जवळ बोलवा, विश्वासात घ्या, चुचकारा, काय अडलं नडलंय विचारा. पण ते राहिलं बाजूला, त्यांच्या नावाने शंख चालू आहे. जे फुटले ते गद्दार, ही एक अजब व्याख्या असते. कालपर्यंतचे निष्ठावान अगदी संजय राऊत पासून सगळे सांगत होते कोणी फुटणार नाही, जे आहेत ते सगळे निष्ठावान आहेत. गेले ते सगळे आईचं दूध विकणारे होते, आता उरले ते अतिशय शुद्ध निष्ठावान आहेत. आणि 48 तासाच्या आत ते सगळे गद्दार झाले. ही परिस्थिती का आली आहे याचा कधीतरी विचार करावा. नुकसान भाऊ तोरसेकरचं होत नाही किंवा आमच्यासारखे इशारे देणाऱ्यांचं काहीही नुकसान होत नाही. तसा तर 25 एप्रिल 2020 6 वर्षापूर्वी, 6.5 6.25 वर्षापूर्वी अर्णब नावाचा सापळा असा व्हिडिओ बनवून मी उद्धव ठाकरेंना सावध करण्याचा प्रयत्न केला होता. उद्धव ठाकरे घरबेदी शोधा असाही एक व्हिडिओ मी 2020 मध्ये केलेला होता. पण उद्धव ठाकरेंना असे इशारे बघायची सुद्धा वेळ नसते आणि गरज नसते. मग डॅमेज होणार. आणि ते झालं डॅमेज की कंट्रोल करून काय करणार? कपाळावर हात मारून या. तुमच्या हातून शिवसेना गेली, नाव गेलं, पक्ष गेला, संघटना गेली, निवडणुकीचं चिन्ह गेलं, तरी सावध होण्याची तयारीच नाहीये. भूमिका साफ आहे. डॅमेज कंट्रोल याचा अर्थ आधी डॅमेज होऊन दे, मग ते कंट्रोल करू. तंगडी तुटली आहे का नाही ना, मग बँडेज कशाला बांधलं पाहिजे, मग मलमपट्टी कशाला करायला पाहिजे. मला एक जुना विनोद आठवतो. जुना म्हणजे मी कॉलेजच्या काळात असताना ऐकलेला की एका ठिकाणी एका कारखान्यामध्ये एका माणसाचा डावा हात तुटलेला असतो. आणि असा कोणातरी हात तुटलेला बघितल्यावर आपल्याला दया येते. तो तिथे आलेला माणूस असतो तो त्याला विचारतो, अरे बापरे तुझा एक हात तुटलेला आहे, काय झालं काय, झालं काय तुझा हात तुटायला? तो म्हणतो नाही ते मशीन चालतं ना, त्या मशीनमुळे हात तुटला माझा. तो म्हणला कसा तुटला?
हात तुटला कसा, मशीन मध्ये घुसला आणि तुटला. तो म्हणाला हो, पण कसा तुटला? नाही म्हणाला, मी भयंकर फार मोठा सावध होतो. मी सावध होतो. मी डॅमेज कंट्रोल वेळीच केलं म्हणून डावा हात गेला. तो म्हणतो म्हणजे काय? म्हणजे काय? तर ते डॅमेज कंट्रोल केलं म्हणजे काय केलं? तर म्हणाला माझा उजवा हात मशीन मध्ये जात होता. तो मी वाचवला आणि त्या जागी डावा हात घातला. त्यामुळे डावा हात तुटला, पण माझा कामाचा उजवा हात टिकून राहिला. असं डॅमेज कंट्रोल मी केलं. उद्धव ठाकरे ज्याला डॅमेज कंट्रोल म्हणतात किंवा ते जे काय करतायत त्याला पत्रकार जेव्हा डॅमेज कंट्रोल म्हणतात, त्याचा अर्थ कळला मित्रांनो? उजवा हात जाणार होता तो वाचवायसाठी बाजूला केला योग्य वेळेला, पण हात तर जाणार होता म्हणून काय केलं तर डावा हात घातला. डावा हात फार कामाचा नाहीये म्हणून डावा हात चिरडून घेतला आणि उजवा हात वाचवला. याचा जर तुम्ही डॅमेज कंट्रोल म्हणत असाल तर धन्य आहे मित्रांनो तुमची. आणि पत्रकार मित्रांची सुद्धा मी कौतुक करीन की त्यांना डॅमेज कंट्रोल नेमकं किती कळलं. असो मित्रांनो, मी आता थांबतो. आवडला लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.